चव्हाण यांनी सांगितलं। मतदार यादीतील कथित फेरफार आणि लोकसभा मतदारसंघ पुनर्रचनेच्या मुद्द्यावरून काँग्रेस आणि द्रमुक सहित इतर विरोधी पक्षांनी केलेल्या जोरदार गदारोळामुळे आज राज्यसभेचं कामकाज दुपारी 12 वाजल्यानंतर 20 मिनिटांसाठी तहकूब करावं लागलं। आज सकाळी कामकाजाला सुरुवात होताच काँग्रेस, द्रमुक, आप, बिजू जनता दल या पक्षांसह इतर काही सदस्यांकडून नियम 267 अंतर्गत एकूण 21 लक्षवेधी प्राप्त झाल्या। मात्र या सूचना त्यांनी फेटाळल्यामुळे विरोधी पक्षांनी गदारोळ करण्यास आणि घोषणाबाजी करण्यास सुरुवात केली। द्रमुकच्या स्थायी सदस्यांनी सभापतींच्या आसनाजवळ येऊन घोषणाबाजी केली। दक्षिणेच्या राज्यांनी लोकसंख्या नियंत्रणात मोलाचं योगदान दिलंय, मात्र तिथल्या लोकसभा मतदारसंघांच्या संख्येत कपात करून या राज्यांना शिक्षा दिली जाते, असं द्रमुकच्या आर गिरिराजन यांनी प्रस्तावित मतदारसंघ पुनर्रचनेचा मुद्दा उपस्थित करताना सांगितलं। ही पुनर्रचना तामिळनाडूला अजिबात मान्य होणार नाही, असं ते म्हणाले। गिरिराजन यांच्या निवेदनानंतर विरोधी पक्षांचा गदारोळ आणखी तीव्र झाला। या गदारोळामुळे उपसभापतींनी सभागृहाचं कामकाज दुपारी 12 वाजेपर्यंत तहकूब केलं। यानंतरच्या बातम्या थोड्याच वेळात।